इकडे मुंबईत शिवसेनेच्या वतीनं भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी सर्वात आधी शिवाजी पार्कातील गणेश मंदिरात आरती केली। त्यानंतर ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झाले। मुख्यमंत्री शिंदेंसोबत पीयूष गोयल, राहुल शेवाळे, दीपक केसरकर सुद्धा उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। अयोध्येमध्ये आज प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि त्यानंतरचा संपूर्ण माहोल जे संपूर्ण देशभर आपण पाहतो, राम भक्तमय असं सगळं वातावरण जे निर्माण झालेली आहे। आपण आहोत मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या इथून आपण पाहत असो शोभायात्रा सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल असतील, स्थानिक खासदार राहुल शेवाळे असतील, सगळे सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्री साहेब आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल? शोभायात्रा निघालेली आहे, आज प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आहे, संपूर्ण भारतमय राममय झालेला आहे। आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे, सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे। कारण अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं ही तमाम करोडो राम भक्तांची इच्छा आणि स्वप्न होतं। बाळासाहेबांचंही स्वप्न होतं, ते आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं आणि म्हणून मी मोदी साहेबांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। 500 वर्षापासून आज आपल्याला वाट पाहावी लागली होती आणि हा वनवास रामाचा संपला। आज राम लल्ला आपल्या मंदिरात गेले आणि म्हणून हा दिवस आज देशभरामध्ये जगभरामध्ये एक सगळीकडे माहोल आहे, उत्साह आहे, जल्लोष आहे। बघा किती हजारो लाखो लोक इथे सहभागी झालेले आहेत। संपूर्ण माहोल राममय झालेला आहे, राममय, सगळं राममय झालंय। बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालंय, बाळासाहेबांचे स्वप्न साकार झालंय। बाळासाहेब असते तर आज मोदी साहेबांचं अगदी भरभरून कौतुक केलं असतं, त्यांचं अभिनंदन केलं असतं। एक देशभर एक वेगळाच माहोल आज पाहायला मिळतो आहे। गल्ली बोळात असो किंवा दिल्लीमध्ये असो, सर्वत्र राम, गल्लीपासून दिल्लीपर्यंत संपूर्ण देशात हाच माहोल आहे। सगळे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीरामचे नारे देत आहेत। लहान मुलापासून मोठ्या ज्येष्ठांपर्यंत, वृद्धांपर्यंत सगळे लोक या अयोध्येच्या राम मंदिराच्या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत। अतिशय अलौकिक असा हा कार्यक्रम आहे, न भूतो न भविष्यतो असा आजचा अयोध्येतला कार्यक्रम झाला आणि देशात देखील तसाच माहोल आहे। धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल। आपण पाहिले मुख्यमंत्र्यांनी सांगितलं संपूर्ण देशभर राममय वातावरण जे निर्माण झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुंबईत शिवाजी पार्क इथून